नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातल्या हॉस्टेल संबंधीच्या समस्या, पालिका महाविद्यालयातल्या डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची फी माफी आदी मागण्या या निवासी डॉक्टरांनी केलेल्या होत्या. मार्डशी संबंधित 5,000हून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. मुंबईसह राज्यातल्या 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर या संपात सहभागी होतील. मार्ड डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने ओपीडी सेवा बंद राहण्याची शक्यता वाटते. निवासी डॉक्टरांचा आजपासून संप आहे. अनेक मागण्या या निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित आहेत. या मागण्यासंदर्भात 1 महिना उलटून देखील कोणताही निर्णय घेतला न गेल्याने या निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतलाय. मार्डशी संबंधित 5,000हून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. या निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांची पूर्तता केली जावी याची मागणी सातत्याने या निवासी डॉक्टरांकडून केली जात होती. मार्डशी संलग्न असलेल्या या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्या कारणामुळे ओपीडी सेवा बंद राहू शकते तशी भीती व्यक्त होतीये. मुंबईसह राज्यातल्या 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार असल्याचं समजतंय. डॉक्टरांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. MBBS, MS, MDची जी फी आहे ती माफ केली जावी. कोरोना काळात शैक्षणिक फी माफ करावी. स्टायपेंड मधला टीडीएस कपात रद्द करावी. या काही प्रमुख मागण्या या निवासी डॉक्टरांनी मांडलेल्या आहेत. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील निवासी डॉक्टरांकडून होतोय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सुस्मिता, राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर आहेत आणि मुंबईसह राज्यातल्या 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर या संपात सहभागी असणार असल्याचं समजतंय. सुस्मिता, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? खरं तर मार्डनं या पद्धतीचा जो पत्रव्यवहार आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना केला होता. गेले अनेक दिवस कोविड काळामध्ये काम करणारे हे सगळे मार्डचे डॉक्टर्स आहेत ज्यांच्या विशेष मागण्या होत्या, ज्यामध्ये त्यांचा जो थकीत भत्ता आहे, कोविड भत्ता असेल, प्रोत्साहन भत्ता असेल तो भरणं, हॉस्टेलच्या बाबतीत निर्णय घेणं, या सगळ्या विषयाला धरून ही महत्त्वाच्या मागण्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी मार्डच्या मार्फत मांडलेल्या होत्या. आणि त्यामुळे आज राज्यभरातील आणि मुंबई महानगरपालिकेतील अनेक जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आज खऱ्या अर्थानं मार्डच्या वतीनं पत्रव्यवहार केल्यानंतर बेमुदत संप करण्यात येणार आहे. हा बेमुदत संप करत असताना कुठल्याही पद्धतीचं काम केलं जाणार नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा अनेक जे रुग्ण या संपूर्ण हॉस्पिटल परिसरात येत असतात त्यांना होत असतो. आणि त्यामुळं काय निर्णय घेतला जातो हे महत्त्वाचं आहे. यापूर्वी सुद्धा वारंवार पत्रव्यवहार केला गेला होता. त्यानंतर जो कोविड भत्ता होता तो वर्षभरानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना, या डॉक्टर्सना मिळालेला होता. परंतु अजूनही आज जर काही सामोपचाराची बोलणी झाली तर हा विषय निर्णायक ठरेल किंवा यावरती काही ना काहीतरी निर्णय मिळू शकेल असं म्हणावं लागेल. बिलकुल सुस्मिता, आणि मुंबईसह राज्यातल्या 18 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यभरातली आरोग्य व्यवस्था कदाचित या सगळ्यामुळे कोलमडू शकते. सुस्मिता, पत्रव्यवहार सातत्याने मार्डच्या माध्यमातून केला गेला, मात्र
काही मागण्या अजूनही मान्य होणं अद्यापही बाकी आहे, त्याबद्दल तातडीनं निर्णय घेतला जाऊ शकेल अशी स्थिती आहे का? नक्कीच. कारण ज्या राज्यभरातल्या अनेक महाविद्यालयं आहेत, त्या विद्यालयांमध्ये मग मुंबईसह इतर भागातले वैद्यकीय सगळे महाविद्यालयांचा समावेश आहे. मुख्यत्वे आपण जर बघाल तर तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीमध्ये सगळे डॉक्टर्स होते, परंतु कोविड नियम शिथिल झाल्यानंतर आंदोलन आणि कुठल्याही पद्धतीनं आपली नाराजी व्यक्त करण्याच्या बाबतीतले जे निर्बंध होते ते शिथिल झालेले आहेत. त्यामुळं कुठेतरी जाऊन अशा पद्धतीनं हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. मुख्य या बेमुदत संपापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं पत्रव्यवहार केला होता त्याच्यामध्ये एक मागणी मुख्यत्वे होती की जे कंत्राटी जे डॉक्टर्स आहेत किंवा ज्यांचं आता पदव्युत्तर शिक्षण सुरू आहे अशा सगळ्या डॉक्टर्सच्या बाबतीत सुद्धा कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा निर्णय घेण्यात यावा, त्यांना रुजू करण्यात यावं, यासाठी सुद्धा हे प्रयत्न केले जाणार आहेत. आपल्याला माहिती आहे यापूर्वी नर्सेसनं राज्यभरातील नर्सेसनं संप केला होता, त्यानंतर आता डॉक्टर्सने सुद्धा यामध्ये थेट सहभाग घेतल्याने आज नेमकं वैद्यकीय यंत्रणांवरती काय परिणाम होतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. या बेमुदत संपामुळे राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता सध्या व्यक्त होतीये. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांकडे आता गांभीर्यानं लक्ष देत या मागण्यांची पूर्तता करणं गरजेचंच वाटतंय. पुढची बातमी बघूया. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयनं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना बोलावणं धाडल्याची माहिती मिळतेय. तर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सुद्धा सीबीआयनं बोलावलेलं आहे. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केलेत त्याबाबत त्यांना विचारणा केली जाईल अशी माहिती मिळतेय. अनिल देशमुख यांनी केलेल्या कारभाराबाबत त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे याविषयीची त्यांची भूमिका जाणून घेतली जाणार असल्याचं समजतंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, परमबीर सिंग यांनी जे आरोप केले होते अनिल देशमुखांबाबत आणि इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबतची माहिती घेण्यासाठी सीताराम कुंटे आणि संजय पांडे या दोघांनाही सीबीआयनं बोलावल्याचं समजतंय. अजित, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? अजिंक्य, सीताराम कुंटे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक संजय पांडे या दोघांना सीबीआयनं बोलवलेलं आहे. त्यांची चौकशी केली जाणार नाही कारण का हे दोघंही उच्च पदस्थ अधिकारी आहेत. यांच्याकडून विचारणा केली जाईल की ज्या पद्धतीनं परमवीर सिंग आणि अनिल देशमुख यांचे जे कारभार होते किंवा त्यांनी एकमेकांवर जे आरोप केलेले आहेत या आरोपांमध्ये किती तथ्य आहे किंवा किती याच्यामध्ये आपल्याकडे माहिती काय आहे, कशा पद्धतीनं सर्व प्रक्रिया सुरू असते, कशा पद्धतीनं बदल्या केल्या जातात, कशा पद्धतीनं सगळी कार्यपद्धती असते, या सर्वची माहिती जी आहे या दोघांकडून घेतली जाईल. आणि याच आता त्यांना जे बोलवलेलं आहे याच दरम्यान परमवीर सिंग आणि अनिल देशमुख, विशेष करून अनिल देशमुख यांच्या संदर्भातले काही प्रश्न देखील या दोघांना विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ह्या दोघांचं म्हणणं जे आहे किंवा या दोघांचा जे काही सांगतील सीबीआयला ते फार महत्वाचं ठरणार आहे. तर हे काय सांगतील आणि कशा पद्धतीनं हे आपली बाजू मांडतील, कारण का सीबीआय म्हटलं की परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर ही तक्रार दाखल झाली होती. पण नेमकं आता अनिल देशमुख यांची कार्यपद्धती कशी होती किंवा संपूर्ण गृह खात्याची कार्यपद्धती कशी आहे, कशा पद्धतीनं सगळा व्यवहार चालतो या सगळ्याची गोष्ट जी आहे, माहिती जी आहे ती या दोघांकडून घेतली जाणार आहे. अजित, नेमकी कशा पद्धतीनं ही विचारणा त्यांना केली जाणार आहे? टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन असणार आहे का प्रत्यक्ष कदाचित भेटण्यासाठी म्हणून बोलवलं जाईल? त्याबद्दलची नेमकी काय माहिती मिळते? तरी जी त्यांना बोलवलेले जे पत्र आहे किंवा त्यांना बोलवणं जे केलेलं आहे यामध्ये असं दिसतं की त्यांना फिजिकली म्हणजे प्रत्यक्षरित्या हजर राहून ही सगळी माहिती द्यावी लागणार आहे. पण जर त्यांना तिथे जायचं नसेल किंवा त्यांना वेळ नसेल तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विनंती करू शकतात की आमच्याकडून जी काय माहिती घ्यायची याकरता मला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा परवानगी द्या. त्या अनुषंगाने यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील होऊ शकते. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.
पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं शेतकरी पुरता कोलमडून गेलाय। त्यातून शेतकरी लवकर सावरण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। पावसानं शेतकऱ्यांचं पीक एका रात्रीत भुईसपाट झालं, तर सरकारकडून कोणताही आधार मिळत नसल्यानं शेतकरी निराश झालाय। झाला शेतकरी राजा अख्ख्या महाराष्ट्रात बर्बाद झाला, काही उरलेलं नाही। आता झालो साहेब, या शेतकऱ्याची विनवणी आपण बघितली। सरकारला हात जोडून मदतीसाठी त्याचा आक्रोश सुरू आहे। गणेश पवारच्या शेतातल्या सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान झालंय। मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांची भावनाच या शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे। अरे बाबा सरकी गेली, मी माझ्या शेतात दाखील तुम्हाला सरकी गेली, तूर उबळली, ह्या सोयाबीनला असाल हे काय काय येणार याच्यात तुम्ही सांगा, काय येणार आहे हातात? इकायचं कुठं, याला कोण घेईल? आता लेकरा बाळाचं कसं होईल? आजची कंडिशन साहेब, लाईट बिल भरायला पैसे देऊ, लय गाकुळे, लय परेशान, लय अवघड आहे। रोजराजी नाही, कुठं काम भेटना, मावल्या अशा दारात बसत देऊ दात करून। प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यात जवळपास 25 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, तर अंदाजे 50,000 हेक्टर जमीन खरडून गेलीय। सोयाबीनचं 90% नुकसान झालंय, कपाशीचं 70% नुकसान झालंय, तर तुरीचं 46% आणि ऊसाचं 50% नुकसान झालंय। फळबागांना देखील मोठा फटका बसला असून 55% नुकसान झालंय। सततच्या पावसानं पंचनामे लांबणीवर जात आहेत, त्यामुळे सरसकट मदतीची मागणी केली जाते। आम्ही सगळं करा, मग हे तलाठी हे कशाला ठेवलेले? तुम्ही स्वतः करा ना, हे नुकसान झालेलं याला सरसकट करा ना। पहिला सरसकट भेटत होतं ना, आता तुमच्याकडे सगळे फोन आले तर मग तुम्ही शेतकऱ्याकडूनच सगळं करून घेता का? आम्हाला म्हणणं आहे का तुम्ही हे जातीय येऊन एकदा पंचनामे सगळे सरसकट करा। आता पंचनामे करू नका, उजूक 2 दिवस झाला का याची उजूक दुसऱ्या पिकं चालले जाते, मग आम्हाला पीक विमे बी भेटणार नाही। मराठवाड्यात 90% पंचनामे झाल्याचं सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पंचनामे करण्यासाठी आणि जास्तीचं नुकसान दाखवण्यासाठी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलाय। विमा कंपनीचे जे एजंट येतात, एजंट आल्यानंतर गावामध्ये अख्ख्या चिखलबीडमध्ये तुम्ही आलात तरी बी मी चिखलबीडचा आहे, आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लगेच शेतकरी सांगतील किंवा आमच्याकडून हेक्टरी 2,000-2,500 रुपये हे पीक विम्यावाले मागतात। जर हे पैसे दिलेत तरच आम्ही तुम्हाला 2 रुपये वाढवून देतो, पीक विमा जास्त प्रमाणात तुम्हाला भेटन। जर पैसे नाही दिले तर तुमचा पीक विमा कमी येईल, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जातात। पंचनाम्यासाठी किती पैसे? बाजरी तर काय आलीच नाही, बाजरी आता खावा काय जीवाला, बाजरी आलीच नाही। 2,000 रुपये कोण मागतात आणि काय याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणले कोणाला? काय म्हणलो, आता लय लोकांना म्हणलो आपल्या पंचनामा करायला तलाट्याला बोलूया, पण इथं नाही जाग्याहून पैसे काढा म्हणते ती, पुन्हा येतो बघायला। एक जण ते आमचं हिर बुजून गेली ना, त्याला बघायला सुद्धा आलं नाही ते। मराठवाड्यातील 1,60,00,000 शेतकऱ्यांना निसर्गानं फटका दिलाय। जून पासून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीत 91 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। आता सरकारनं पंचनाम्याचा सोपस्कर करण्याऐवजी सरसकट मदत केली तरच शेतकरी लवकर सावरू शकेल। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। यंदाही कोरोना नियमामुळे नवरात्रोत्सव साजरा करण्यावर बंधनं आणण्यात आलेली आहेत। कोरोना नियमांचं पालन करून नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेनं तशी नियमावली जारी केलेली आहे। देवीची मूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त असू नये, तसंच विसर्जनावेळी 10 पेक्षा जास्त भाविकांना परवानगी मिळणार नाही। एवढंच नाही तर गरब्याचं देखील आयोजन करता येणार नाहीये। सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलडाणा जिल्ह्यातल्या अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा तिच्याच नातेवाईकांनी घाट घातला होता, मात्र त्याची माहिती मुलीच्या आजीला मिळाली आणि आजीनं नातीला वाचवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली। मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखलच घेतली नाही। त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं आजी आणि नातीचा संघर्ष जगासमोर मांडल्यानंतर पोलिसांना अखेर जाग आली। पाहुयात
आजी नातीच्या संघर्षाची कहाणी या खास रिपोर्टमधून। अल्पवयीन मुलीला विकण्याचा घाट, आजीची तक्रार घेण्यास टाळाटाळ, न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर गुन्हा दाखल, नात आजीला मिळणार न्याय। बुलडाणा जिल्ह्यातील भंडारी गावात 13 वर्षीय मुलीला विकण्याचा घाट घालण्यात आला होता। चुलत काकानं मुलीला विकण्याचा प्रयत्न केला। याची माहिती मुलीच्या आजीला मिळाली आणि त्यानंतर नातीला वाचवण्यासाठी आजीनं 13 किलोमीटर पायपीट करत पोलीस स्टेशन गाठलं। आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली, मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेण्यास नकार दिला। बुलढाण्याला पायी गेली सर, मला काय सांगते, साहेब मोठा साहेब म्हणे मीटिंग मध्ये आहे म्हणे, तुम्हाला भेटू शकत नाही म्हणे साहेब, असं सांगितलं। मी दिवसभर तिथं बसली साहेब, मी काय करू शकतो बाईची जा, माई काहून नाही तुझ्या जीवन आले तुझ्या, माई बिगर बापाची लेख आहे, माई बाप नाही, मा नाही, तुझ्या मा नवरा बी दारू कुठे आता, मला कोणी सांगणार देऊ नाही शकत। मात्र न्यूज 18 लोकमतने आजी आणि नातीचा न्यायासाठी सुरू असलेला हा संघर्ष दाखवला। बुलडाण्याच्या पोलीस प्रशासनाला आम्ही जाब विचारला आणि आमच्या बातमीची दखल घेत बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी आरोपींवर कारवाईचं आश्वासन दिलं। ताई, आपण काळजी करू नका, आपली जी तक्रार आहे मी घेणार, आपल्याला न्याय मी देणार आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील, ज्यांनी आपली तक्रार घेतली नाही आणि माझी भेट घेऊ दिली नाही, या सगळ्यांवर पण कारवाई करणार। आपण काही काळजी करू नका, मी आहे, आज पण माझ्या कार्यालयामध्येच आहे आणि आपले या संदर्भात मी सगळी चौकशी करून कारवाई करणार आणि आपल्याला न्याय देणार। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर तक्रार न घेणाऱ्या पोलिसांना घाम फुटला। त्यांनी तातडीनं आजीबाईंना बोलावून घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सदर बातमीच्या अनुषंगाने सदर फिर्यादी महिलेस समक्ष बोलावून पोस्टेला तिला विचारपूस करून, तसेच तिची जी नात आहे तिची विचारपूस करून सदर घटनेबाबत तिची रीतसर तक्रार पोलीस स्टेशनला घेण्यात आलेली आहे। पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्यानं आजीबाईनं समाधान व्यक्त केलंय। न्यूज 18 लोकमतमुळे न्याय मिळाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे। मला न्याय मिळाला सर, मी बुलढाण्याला गेली, लोकमत काय म्हणते मला न्याय नाही येऊन राहिलं, त्यानं मला न्याय दिलं, इथपर्यंत आले, माझ्याजवळ माझी रिपोर्ट घेतली, माझ्या मुलीच्या इकण्यापर्यंत होता, त्याची मला न्याय भेटलं। मुलीच्या विक्रीचा घाट घालण्याचं पाप करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे। या प्रकरणाचा सखोल तपास करून आणखी काही तथ्य समोर आणण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। न्यूज 18 लोकमत हे पीडित आजीबाईचा आवाज बनलाय आणि कानावर हात ठेवून बसलेलं प्रशासन जागं झालंय। यापुढेही न्यूज 18 लोकमत या आजीबाईंसारख्या पीडित लोकांच्या कायम सोबत राहून त्यांना न्याय मिळवून देत राहणार आहे। राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा। मुंबईतल्या माहीम इथल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिरातल्या 5 मूर्ती गायब झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्याची पोलीस प्रशासनानं तातडीनं दखलही घेतली। मूर्ती गायब झाल्यानंतर भाविकांनी काय भूमिका घेतली आणि आता या मंदिराचे विश्वस्त पोलिसांसमोर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मात्र नेमका हा सगळा काय प्रकार आहे याचा हा खास रिपोर्ट पाहूया। मुंबईच्या माहीम इथलं हेरिटेज दर्जा प्राप्त झालेलं हे आहे काशी विश्वेश्वर मंदिर। या मंदिरातून 236 वर्षांपूर्वीच्या पुरातन अशा 5 मूर्ती 2013 सालापासून गायब आहेत आणि याचवरून भाविक विरुद्ध विश्वस्त मंडळ यांच्यामध्ये वाद सुरू झालाय। इतकंच नाही तर या मंदिरातील हनुमानाची मूर्ती भाड्यानं दिली जात असल्याचा दावाही भाविक प्रसाद ठाकूर यांनी केलाय। देवळामोरच्या आतमध्ये किंवा देवाच्या बाजूला उभं राहून विक्री करणे अवैध आहे। तर तो जर एवढे महिन्याला दर आठवड्याला 17-18 रुपये कमवत असेल तर ट्रस्टला का नाही, ट्रस्ट का नाही करत? मंदिराच्या मूर्तीच्या बाजूला न भरता बाहेर लावून त्यांनी विक्री करावी। तसे बाहेर पण विक्रीचे स्टॉल आहेत, परंतु या लोकांनी तो भाड्याने दिलेला आहे। दर आठवड्याला तो त्याच्याकडनं पैसे घेतात आणि तो हनुमान त्याला भाडे तत्वावर दिलेला आहे। या मंदिरात शिवलिंग मूर्ती, शीतला देवीची मूर्ती, पार्वती देवीची मूर्ती, कासव आणि नंदीची मूर्ती होती। या प्रकरणी
धर्मादाय आयुक्तांनी अहवालात काय म्हटलं होतं त्यावर एक नजर टाकूयात. पंचनाम्यानुसार मूर्ती 236 वर्ष जुन्या आहेत. मंदिराला हेरिटेज दर्जा प्राप्त आहे. विश्वस्त सांगतात मूर्ती बदलली नसल्याची खोटी माहिती धर्मादाय आयुक्तांना दिली. मूर्ती संग्रहालयात ठेवणं शक्य होतं. मूर्तीचं विसर्जन एकाच ठिकाणी करणंही शक्य होतं. विश्वस्त गणपती भट्टेंच्या फार्म हाऊसवर मूर्ती ठेवण्याचं नेमकं प्रयोजन काय होतं? विश्वस्तांनी नवीन मूर्ती बनवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विश्वस्तांचं कामकाज संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणात सरकारने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी अन्य भाविकांनी केली आहे. आम्ही वर्षानुवर्ष ह्या देवळात येऊन पूजा करत असतो आणि आता अचानक मूर्त्या चोरीला जाणं हे खूपच आम्हाला दुःख वाटतं त्याचं, की इतके वर्ष आम्ही ज्या देवाची पूजा अर्चा करतोय आणि ते देव अक्षरशः बदलण्यात आले आहेत आणि त्याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तसं काही नाही आहे म्हणून. नंतर रातोरात त्या मूर्त्या गायब केल्या या लोकांनी. आज आमच्या सध्याचा विषय आहे त्या ओरिजिनल मूर्त्या होत्या ज्या पहिल्यापासून आहेत इकडे. शंकराची पिंड होती, कासव होतं, शीतलादेवीचं एक मूर्ती होती आणि पार्वती देवीची एक मूर्ती होती. ते सगळं या लोकांनी गायब केलं. आता आम्हाला सांगा, आता आम्ही जर आता विचारायला गेलो तर सांगतात आम्हाला माहीत नाही, तुम्ही काय करायचं ते करा. या वादात मनसेनंही उडी घेतलीये. मनसेनं शिवसेनेवर निशाणा साधलाय. अचानक एक मंदिरातल्या 5 मूर्त्या गायब होतात आणि त्या पुरातन मंदिरातल्या पुरातन मूर्ती गायब होतात. आज मूर्ती चोरीला जात आहेत, देव इथे भाड्याने देत आहेत, मंदिरं बंद आहेत. आज राज्यात ठाकरे सरकार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही अनेक वर्ष मुंबई आणि राज्यावर राज्य करता आहात. अगोदर तुम्ही भाजपाबरोबर युतीमध्ये मागची 5 वर्ष काढलीत. एवढी मोठी पार्श्वभूमी हिंदुत्वाची तुमच्या मागे आहे असं तुम्ही म्हणवता, हिंदुत्वाचा डिंडोरा पिटवता आणि ही अवस्था का? न्यूज 18 लोकमतनं याबाबत विश्वस्त मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. असं असलं तरी आता पोलिसांनी याची दखल घेत मंदिराच्या विश्वस्तांना बोलावलंय. आता पोलिसांनी केलेल्या चौकशीतून नेमकं काय सत्य उघड होतं याचीच उत्सुकता. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.